नमस्कार. आज आम्ही 4 KVAचा व्होल्टेज स्टेबलायझर विटा येथे इन्स्टॉलेशनला देणार आहे. तुम्हाला आमचा हा स्टेबलायझर दाखवतो. हा बघा, आम्ही हा स्वतः स्टेबलायझर मॅन्युफॅक्चरिंग करतो, जसं की बनवतो. तर याची रेंज आहे 90 ते 300 व्होल्ट याप्रमाणे याची इनपुट रेंज आहे. याप्रमाणे हा काम करत असतो. मग दाखवायचं म्हटलं तर आता हे बघा, 98 व्होल्ट आम्ही इनपुट दिलेला आहे. तर हा आउटपुट त्यानं 209, 10 याप्रमाणे त्यातलं काढलेलं आहे. आता जसं की आता आम्ही व्होल्टेज वाढवत जातोय. जसं की आता हे दर बघून चला, 153 आहे. 150 करून दाखवतो क्लिअरलीच. ठीक आहे, 150 इनपुट असेल तर आमचा आउटपुट आहे 220. त्यानंतर पुढे पहा, आता 175 आम्ही इनपुट दिलेला आहे आणि आउटपुट काढलेला आहे 211. त्यानंतर आम्ही आणखी इनपुट वाढवतोय 209, 10 आणि आउटपुट पण 209, 10 याप्रमाणेच आहे. त्यानंतर पुढे पहा, इनपुट आम्ही दिलेला आहे आता 240 करूया, आउटपुट पण 240 याप्रमाणे. जसं की हा रिले बेस्ड असल्यामुळं काय आहे, 200 ते 240 हा आउटपुट रेंज आपल्याला देत असते. जर व्होल्टेज 90 येऊ द्या किंवा इकडे 300 येऊ द्या, याप्रमाणे काम करत असतं हे. तर या ठिकाणी 100 तुम्हाला वाढवून दाखवतो. हायेस्ट व्होल्टेज आमचं 278 आमचा डिमरचा हायेस्ट व्होल्टेज आहे. तर 278 जर इनपुट येत असेल तरी हा आउटपुटला 230 याप्रमाणेच आउटपुट सोडत असतं. जवळपास तुमच्या याच्यावर 10 एम्पियर लोड आरामात चालू शकतो. महत्त्वाचा सांगायचा मुद्दा काय आहे, ज्या ठिकाणी कंपनीचे व्होल्टेज स्टेबलायझर काम करत नाहीत त्या ठिकाणी आम्ही असेंबल करून देत असतोय. आणि आमचा हा व्होल्टेज स्टेबलायझर आम्ही ज्याप्रमाणे रेंज सांगतोय त्याचप्रमाणे आउटपुट इनपुट त्याप्रमाणे सगळी वर्किंग सिस्टम आहे याची. तर कमीत कमी 100 व्होल्ट जर येत असेल तर त्या ठिकाणी वाढवून त्याला 200 ते 240 या रेंजमध्ये आणून सोडणार आहे. आणि जास्तीत जास्त 290 जरी इनपुटला येत असेल तरी त्याला कमी करून 200 ते 240 याप्रमाणे आउटपुटला देत असतं. ॲक्च्युली 90च्या आत येत असेल तरी लो कट प्रोटेक्शन मोडला जाणार आहे. 300च्या वर जरी जात असेल तर हाय कट प्रोटेक्शन मोडला जाणार आहे. आणि पॉवर दिल्याच्या नंतर 40 ते 50 सेकंद जसं की व्होल्टेजला स्टेबल करून नॉर्मल करून नंतरच 40 सेकंदांनी आउटपुटला देत असतं. त्यामुळे तुमचं काही असो पुढे लोड त्याचा, जसं की तुमचं AC असू दे किंवा कोणताही होम अप्लायन्सेसमध्ये काही असू दे आपलं, तर पूर्णपणे प्रोटेक्शन देण्याचं आमचं स्टेबलायझर करत असतं. फक्त आम्ही खोटे दावे करत नाही आहे. जे आमचं स्टेबलायझर काम करतं तेच आम्ही सांगतोय. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे, जरी आमच्या मशीनला प्रॉब्लेम येत असेल तर प्रॉपर सर्व्हिस आम्ही कस्टमरला ही प्रोव्हाइड करत असतोय. त्यामुळे तुम्ही बिनधास्त होऊन आमचे व्होल्टेज स्टेबलायझर लावू शकता. स्क्रीनवर आमचा नंबर आहे. आणखी काय आपली इन्क्वायरी पाहिजे असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्यावर संपर्क साधा. तुम्हाला पूर्णपणे आम्ही मदत करू शकतो. धन्यवाद.